बीड जिल्ह्यातील विश्वासपात्र आणि लौकिक प्रिय असलेल्या आधार मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी मर्यादित माजलगाव मुख्यालय अंबाजोगाई या ठिकाणी जगप्रसिद्ध उद्योजक आणि अवघ्या जगाला हेवा वाटणारे व्यक्तिमत्व रतनजी टाटा यांचं वार्धक्यानं दुःखद निधन झाल्यानं त्यांना मल्टीस्टेटच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। आधार मल्टीस्टेटच्या अजिंठा सभागृहात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। या श्रद्धांजली सभेला ज्येष्ठ पत्रकार अहमद हबीब, ज्येष्ठ नेते ॲडव्होकेट अनंतराव जगतकर, व्याख्याते व विचारवंत अमृत महाजन, सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, डॉक्टर मधुकर कांबळे, दादाराव धाकडे, उद्योजक कचरू सारडा, ॲडव्होकेट अनिल लोमटे, धीमंत राष्ट्रपाल, युवा नेते अक्षय भुंबे यांच्यासह मल्टीस्टेटचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। प्रारंभी उपस्थितांनी रतनजी टाटा यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून श्रद्धांजली वाहिली। मल्टीस्टेटचे चेअरमन ॲडव्होकेट सुनील सौंदरमल यांनी प्रास्ताविक करून उद्योजक रतनजी टाटा यांच्या अविरत कार्याची माहिती दिली। सौंदरमल म्हणाले की रतनजी टाटा म्हणजे आभाळा एवढ्या उंचीचा माणूस। त्यांनी सतत गुणवत्तेचं कौतुक करत गुणवंतांना काम करण्याची संधी दिली, नव्हे तर त्यांच्यातील आत्मविश्वास वाढवून त्यांना पुढे जाण्यासाठी जी काही मदत लागेल ती मदत करण्याचं काम केलं। ठीक आहे, ही कंपनी 300 कोटीला आम्ही घेऊ असं सांगितल्याच्या नंतर जेव्हा त्यांचे चीफ एक्झिक्युटिव्ह ते कंपनी व्हेरीफाय करायला गेले, पाहायला गेले, तर त्यावेळेस त्यांच्या लक्षात असं आलं की बाबा ही कंपनी आपल्याला खूप महाग लागली आहे आणि आपला याच्यामध्ये कमीत कमी 100 कोटीचा लॉस होतोय, तर आपण हा सौदा सोडून टाकू, आपल्याला ही कंपनी घ्यायची नाही असं म्हणल्याच्या नंतर जेव्हा ते रतन टाटाकडे त्यांचा रिपोर्ट आला त्यावेळेस रतन टाटा म्हणले की नाही, मी शब्द दिलेला आहे आणि मी दिलेला शब्द कधीच मोडत नाही, चाहे 100 करोड का नुकसान हो या 200 करोड का कितनाही नुकसान झाला तरी सुद्धा मी माघार घेणार नाही। परंतु त्यांचे सीईओ आणि ते ऐकत नव्हते, तर त्यावेळेस प्रचंड मोठा वाद झाला आणि त्या सीईओला त्या ऑर्गनायझेशन मधून त्यांच्या बाकीच्या टीमनं त्यांना बाहेर काढलं आणि रतन टाटाचा शब्द प्रमाण मानला, असं ते व्यक्तिमत्व होतं। आता तर विचारवंत व व्याख्याते अमृत महाजन यांनी आपल्या 12 मिनिटाच्या मनोगतात स्वर्गीय रतनजी टाटा यांचा जीवनपट उपस्थितांसमोर उभा केला। महाजन म्हणाले की रतन टाटा म्हणजे जगाला लाभलेली देणगी आहे। त्यांनी समाज घटकाचा विचार करून प्रत्येकाच्या गरजा पूर्ण करण्याचं काम केलं। गोरगरीब व सर्वसामान्यांच्या मदतीला ते सातत्यानं धावून आले। धावून म्हणजे प्रत्यक्ष 2-5 रुपये दिले नाहीत, परंतु त्यांच्यासाठी लागणाऱ्या सोयी सुविधा पुरवण्याचं काम त्यांच्या हातून झालं। जगात कुठेही कॅन्सरच्या रुग्णाची तपासणी 50 रुपये नाहीये, ती फीस टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये घेतली जाते। अत्यल्प दरात नाही तर मोफत मध्येच लाखो रुग्णांना टाटा कॅन्सर हॉस्पिटलनं कॅन्सर मुक्त केलं आहे। रतन टाटा हे खूप मोठं वलय आहे। त्यांच्यावर कितीही प्रबंध लिहिले किंवा कितीही पुस्तकं लिहिली तरी पानं अपुरी पडतील, एवढं विशाल आणि व्यापक कार्य रतनजी टाटा यांचं राहिलं आहे। आज जे काही विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये तुमचा माझा देश आहे, यातल्या जवळपास प्रत्येक सायंटिफिक इन्स्टिट्यूटची बेस ही टाटानी टाकलेली आहे। आमच्याकडचा आण्विक कार्यक्रम असेल, ज्याला आपण ॲटॉमिक रिसर्च म्हणतो, TIFR जे आहे, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च, केवळ टाटा स्टील नाहीये, केवळ उद्योग काढून कंपन्या काढून थांबलेली नाही, तर माझ्या देशाला खूप चांगल्या रिसर्चची गरज आहे आणि ती विज्ञानातली गरज आहे असं ओळखून भारतातल्या प्रत्येक सायंटिस्टच्या पाठीमाग भक्कमपणानं कोण उभा राहिलं तर ते टाटा उभा राहिलेले। हे जे विजन आहे ना, हे फार ग्रेट आहे। केवळ इतकंच नाही तर माझ्या देशाला काय गरज आहे, 70-80च्या दशकामध्ये कॅन्सर सारखा राक्षस यायला लागलाय, तर एखादा उद्योगपती असा म्हणतो की माझ्या देशातल्या अत्यंत ताकदीच्या असलेल्या हुशार असलेल्या डॉक्टर्सना की त्यांनी अमेरिकेत गेलं पाहिजे, त्यांनी युरोपात गेलं पाहिजे आणि या कॅन्सर सेल्सचा अभ्यास केला पाहिजे, त्याचा खर्च मी उचलतो। इथपर्यंत थांबत नाही, ते पुन्हा म्हणतात की याच्यावर इलाज करण्यासाठी मी स्वतः हॉस्पिटलसाठी हजारो करोड रुपये खर्च करायला तयार आहे। माझ्या देशाची गरज काय? माझ्या देशाला जर का आता वाहनांची गरज आहे तर मी आता कार निर्माण करणार आहे आणि माझ्या
छोट्याशा स्वातंत्र्य नुकताच झालेल्या देशाला विमानाची गरज आहे तर मी एअर इंडिया काढतो आणि मग पुन्हा कधीतरी एअर इंडिया सरकार वापस घेतं आणि आता ते सगळं वापरून त्याच्यातल्या सगळ्या गोष्टी खलास, जवळपास मला तो शब्द नाही वापरायचा, परंतु भंगार झाल्यानंतर पुन्हा तितक्याच मोठेपणानं रतन टाटा म्हणतात की राहू द्या, तिथल्या एम्प्लॉई सहित त्या एम्प्लॉईच्या पगारासहित असलेल्या सगळ्या तोट्यांसहित ते एअर इंडिया मी पुन्हा उभी करतो आणि रतन टाटा घेतात. हा माणूस न तुमचा माझा देश घडवणारा माणूस आहे. तर यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य डॉक्टर कमलाकर कांबळे, ॲडव्होकेट अनंतराव जगतकर, डॉक्टर मधुकर कांबळे यांच्यासह इतरांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या. या श्रद्धांजली सभेसाठी मोठ्या प्रमाणात बँकेचे कर्मचारी, अधिकारी, सभासद, ग्राहक उपस्थित होते. वार्ता युट्यूब न्यूज करिता परमेश्वर गित्तेसह संभाजी मस्के, अंबाजोगाई, जिल्हा बीड.